घोटी त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या कामात मोठी दुर्घटना. खड्ड्यात दुचाकी पडून तरुणाचा मृत्यू. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचा वेग वाढला असतानाच प्रशासकीय हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर घोटी ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे काम आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्र्यंबकेश्वर देवगाव रस्त्यावर मोऱ्या बांधण्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी ना कोणते सावधानचे फलक आहेत, ना कोणते दिशादर्शक. काल रात्री 30 वर्षीय तरुण सोनू मेरंदे हा त्र्यंबकेश्वरहून आपल्या मूळ गावी आव्हाटे तळवाडे येथे जात होता. अस्वली हर्ष घाटामध्ये रस्त्यात खोदलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने सोनू आपल्या दुचाकीसह थेट त्या खड्ड्यात कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की सोनूचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक परिसरात संतापाची लाट उसळली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांनी या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागावर ताशेरे ओढले आहेत. हा अपघात नसून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता आणि संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे झालेली हत्याच आहे. सूचना फलक नसल्यामुळे एका तरुणाचा बळी गेला. मी हा विषय विधिमंडळात मांडणार असून दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आता प्रश्न हा उरतो की या निष्पाप तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? अशाच ताज्या आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.